नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर माझी आज सकाळची शाळा होती 7 ते 10 म्हणजे 10चं टायमिंग. आज आम्ही ख्रिसमसचा कार्यक्रम घेतला. थोडंसं क्लिप ॲड केली मी, म्हणजे करते याच्या पुढेच करणार. तर मस्त छान मी आता आले घरात. त्यांना नाश्ता, मुलांना नाश्ता वगैरे दिला. पोहे बनवले पटकन आल्यानंतर. पोहे त्याने दोघांनी खाल्ले, मी पण थोडं खाल्ले. चहा वगैरे घेतला मी आणि त्याच्यानंतर लगेच क्लिनिंग करून घेतली. जस्ट मला 3 वाजता मीटिंग आहे, ट्रेनिंग आहे याचं इलेक्शनचं ट्रेनिंग. तर त्याची ड्युटी लागलेली आहे. तर त्याचं ट्रेनिंग असल्यामुळे मग मी सर्व घरातली क्लिनिंग केली, लादी पुसली, बाथरूम क्लीन केलं, सर्व घरातलं सर्व आवरून घेतलं. तर भांडे पडले आणि पटकन पराठे बनवून घेणार आहे. दोघांसाठी पराठे बनवून ठेवणार, म्हणजे ते दोघं खातील, आद्विक आणि दिशू. तर तुम्हाला दाखवते मी काय काय क्लिनिंग केली. वर्गामध्येच हा मस्त छान छोटासा कार्यक्रम म्हणजे घेतला आणि मुलं मस्त छान एन्जॉय करत होते, नाचत होते. तर चला पुढे बघा हा व्हिडिओ. गॅलरी पासून सुरुवात करू. तर इथं मस्त गॅलरी पण धुवून घेतली आणि झाडांना पण पाणी घालून दिलेलं आहे. इथं पाहू शकता, म्हणजे झाडं मस्त छान खूप याला ना हे राहतात, जास्वंद, गुलाबाची फुलं भरपूर येतात. इथं बघा आता हे टोमॅटोचं झाड आलेलं आहे. टोमॅटोचं भरपूर इकडे झाडं अशी आलेली आहे. आणि इथे गवती चहा आपलं ह्या बाजूला, कोरफड, हे सर्व झाड आहेत अशी. कपडे पण वॉश झालेले आहे. आता ते संध्याकाळी काढून घेणार. त्याच्यानंतर बाथरूमची क्लिनिंग झालेली आहे. मस्त छान बाथरूम क्लीन केलेलं आहे मी. बाथरूम पण क्लीन झालं जस्ट. त्याच्यानंतर इथं पाहता तुम्ही तर किचन पण मस्त छान असं क्लीन केलेलं आहे. फक्त भांडे राहिलेले आहे. ओटा सर्व क्लीन करून घेतलेला आहे. आणि असं क्लीन घर मस्त किती छान वाटतं. लादी पुसून झाली, क्लिनिंग झालेली आहे. तर इतकं भारी वाटतंय ना मला आज, फ्रेश एकदम. आणि असं पाहू शकता. त्याच्यानंतर हॉलची पण अशी क्लिनिंग झालेली आहे मस्त. तर इथं छान मस्त असं प्लांट पण झाडं टाकले. फक्त पाणी चेंज करायचं राहिलं बॉटलचं, ते करेल मी. त्याच्यानंतर असं मस्त छान दोघं अभ्यास करताय. त्याचे जीकेचे क्वेश्चन पाठ घेते दिशू. असं मस्त क्लिनिंग झालेली आहे हॉलची पण. त्याच्यानंतर बेडरूम पण झाले आवरून, सर्व कपडे वगैरे. तर इथं बेडरूम पण झाले आवरून. झालेली आहे. चला मी पटापट पराठे बनवून घेते. याचे कोथिंबीर खूप जास्त आहे ना, तर छान मस्त त्याचे पराठे करून देते पोरांना. चला तर मी ना खूप कोथिंबीर घेऊन आली होती मस्त. तेवढी कोथिंबीर घेते आणि काय केलं, कोथिंबीरचे डेट पण मी काढून ठेवलेले होते. खूप जास्त कोथिंबीर घेते.
याला कट करून मस्त धुवून घेणार मी आता. आणि याचे पण पराठे खूप छान लागतात. काय करायचं, कोथिंबीरचे हे जे दांडे आहे ना मी ते वेगळे काढून ठेवले होते डिश मध्ये, ते पण कट करून घेते. मस्त पराठ्यामध्ये खायचे, ते पण छान राहतात. आणि असं फेकच नका जाऊ कोथिंबीरची दांडी वगैरे. तर मस्त कोथिंबीरची असो पालक असो तर मी त्यांचंही ना असं ठेवतेच. आणि असं मस्त पोळीच्या याच्यात पण आपण नाही का ते पोळ्या करू शकतो. त्याच्यात पोळीला पण एक छानसा फ्लेवर येण्यासाठी थोडीशी आपण पालक मेथी वेगवेगळ्या भाज्या पण ऍड करून चपाती करू शकतो, म्हणजे जेणेकरून मुलांच्या पोटात तरी जातात आणि छान वाटतं खायला मस्त. आणि आता मी हे पण कट केली, तर पाहू शकता तुम्ही. थोड्या थोड्या काड्या होत्या ना, तर त्या फेकत नाही मी, असं यूज करते मी त्यांचं. तर हे इथं पाहू शकता. मस्त धुवून घेणार मी. सर्व पीठ काढून घेते. कोणते कोणते पीठ घेते मी तुम्हाला दाखवतेच नंतर. मी याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ घेतलंय, बाजरीचं पीठ घेतलंय, ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 3 पीठ झाले. आता हे 4थं पीठ घेतलेलं आहे चणा डाळीचं. 4 झाले हे पीठ. आणि 5वं पीठ तांदळाचं, म्हणजे 5 पीठचं मिश्रण मी करते. आणि मुलांना ना सर्व पीठ असं खाऊ घालायला पाहिजे, त्यांना ना अशा गोष्टी म्हणजे याच्यातून मिळतात. तर हे सर्व 5 पीठ मिक्स केल्यानंतर आपण खूप सारे याच्यामध्ये धना पावडर टाकू, कारण की फ्लेवर छान येतो. नंतर जिरे टाकणार आहे मी, लाल तिखट, हिरवी मिरची नाही टाकत ते मी आज, लाल तिखट, थोडा गरम मसाला, थोडी हळद. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर मग आपण पराठ्यामध्ये तीळ ॲडच करतो, तर तीळ थंडीमध्ये खूप चांगली असते, तर पांढरी तीळ मी ॲड करते. इकडे आदू आदू ती सॉक्स काढताच नको त्याच्याने. मिक्स करायचं मस्त. जसं पाणी लागेल ना तसं आपल्याला पाणी घ्यायचं. बघा इथं असं भिजून ठेवलं आहे. आता 5-10 मिनटं मी याला भिजू देणार आहे, असंच झाकून देणार. आणि नंतर मग करणार, तर तुम्हाला दाखवते. तर माझे जस्ट भांडे वगैरे सर्व मी घासून घेतले. आता मी पराठे करायला घेतले. वाजले आहे 12. पटापट खायला देते पोरांना. लंच आता हाचा असणार आहे, आजचा हा लंच. तर तुला म्हटलं करून घेऊ, कारण की मला निघायचं आहे 2 पर्यंत. माझं सर्व तयारी झाली पाहिजे, म्हणजे मला निघता येईल. त्याच्यामुळे आता पोरांना पटकन खायला देते मी देऊन. आणि मस्त छान पराठे खाऊ. मस्त कापडावर टाकून घ्यायचे आहे आपल्याला.
करतो अजून आता पण सण करायला लागला तो माझे ते झाले पटमारीचं काय झालं तर माझ्यावरचे तुला डोक्यावर डायरेक्ट साईड लाव व्हिडिओ चालू साईड ला हो काय क्लीन झालं बाबू असे पराठे मी बनवून घेते आणि मस्त छान माझा फर्स्ट पराठा झालेला आहे इतका क्रिस्पी आणि खूप छान लागतो हा पराठा तर आता मी देते मुलांना खायला मस्त पराठे इथे केलेले आहे कोथिंबीर पराठे आणि खाले इतके खूप छान टेस्टी लागतात चला आता मी पटकन बनवते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते पराठे खाऊन झाले खूप यम्मी झाले ते गरमागरम छान लागतात मी पण 1-1.5 खाल्लं दिशूनी 2-1 आद्विकने 1 खाल्लेला आहे तर खाऊन झाले आता पटकन मी आद्विकला झोपून देते पण मला आम्हाला निघायचं पण मीटिंगसाठी तर चला पटकन मी त्याला झोपवते नंतर बोलते आहे मीटिंगसाठी मीटिंग आहे 3 वाजता आता वाजले आहे 2 तर रेडी होते सर्व थोडंसं आवरते आणि जस्ट तयारी करून ठेवली उबेर बुक करणार इथून तर आम्ही 4 जण आहोत मॅडम आहेत बाकीच्या पण सोबत जायला तर निघेल तर तुमच्याशी बोलते आणि आता आज दिवशीला व्यवस्थित सांगून जावं लागेल पाण्याची बॉटल वगैरे सर्व भरते आणि निघते मग थोड्या वेळात आणि तुमच्यासोबत शेअर करते तसं हा जट मॅडम बोला मला हा छान आहे म्हणे म्हटलं आमच्या तुमच्या टाका बरं मी त्यांना सांगते आहे आम्ही आलो इथे मीटिंगसाठी आणि सही वगैरे केली चला आता जातो वरती हॉलमध्ये सगळ्यांचं लक्ष आहे जास्त येऊन तिथं भरू नका काय ना उत्साह येतो लय मला इथे सगळं म्हणून तिथं भरायला सुरुवात करू ते बघा तिथं चालू करून बघू नका तुमच्याकडे देणारे दाव्यात आम्ही तुम्ही गेल्यानंतर केंद्रावर मशीनची काय झालं मीटिंग वरून आले आणि मला किती येता झाले जवळजवळ मला ना 7 वाजले घरी यायला 7
आणि त्याच्यातच मला खूप उशीर झालं सर्व. आणि आताच मी परत BLOची कामं करत बसली. जस्ट बिर्याणी केली आणि BLOची कामं करत बसलेले. तर ती कामं झाली माझी आता जस्ट. आणि आता जेवायला बसणार आहे. आणि आद्विक त्यांची चालली मस्ती. तर मी थोड्या वेळाने आता जेवण वगैरे करते. तुम्हाला दाखवते. मस्त बिर्याणी बनवली. इथं मस्त छान अशी बिर्याणी बनवली. आता मस्त कोथिंबीर चिरून टाकणार. तर असं छान मस्त बिर्याणी बनवून झाली. आता जेवण वगैरे करतो आणि नंतर बदलतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.